इंडिया अगेन्स्ट करप्शन तर्फे क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 वितरण सोहळा उत्साहात संपन्न। इंडिया अगेन्स्ट करप्शन तर्फे आयोजित करण्यात आलेला क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 चे वितरण आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करून त्यांना कौतुकाची थाप देण्यात आली। या कार्यक्रमाचं नेतृत्व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केलं। कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू महाराष्ट्र राज्य हेमंत किनीकर आणि राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अनुजा पाटील उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 5 खेळाडूंना यंदाचा क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। यामध्ये IPL खेळाडू पूनम खेमनर, IPL खेळाडू किरण नवगिरे, IPL खेळाडू गौतमी नाईक, महाराष्ट्र राज्य खेळाडू भक्ती मिरजकर आणि महाराष्ट्र राज्य खेळाडू आर्शया जाधव या पुरस्काराच्या मानकरी होत्या। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिला क्रिकेटपटूंच्या वाढत्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। क्रिकेट क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना अशा पुरस्कारांमुळे अधिक प्रेरणा मिळते असं मत यावेळी आयोजक हेमंत पाटील यांनी व्यक्त केले। या प्रेरणादायी सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रियंका कुंभार यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। इंडिया अगेन्स्ट करप्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 या मानाच्या सोहळ्यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। क्रिकेट म्हणजे फक्त चौकार षटकारांचा खेळ नाहीये, तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेली धडपड, पडून उभं राहण्याची ताकद आणि महिला क्रिकेटसाठी एक सकारात्मक दूरदृष्टीपणे विजन ठेवले अशा आपल्या हेमंत पाटील सरांचे देखील मनपूर्वक स्वागत। सर, मी तुम्हाला देखील विनंती करेन की डायसवर या। प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द महाराष्ट्र हेड कोच अँड एक्स इंडिया प्लेयर हेमंत पाटील सर। वेलकम सर। आणि आपल्याला दुसरे चीफ गेस्ट लावले त्या म्हणजे माननीय अनुजा पाटील यांचा देखील सत्कार हेमंत पाटील सरांनी करावा। शिवाय वगैरे करा, आपण त्यांचे सत्कार तोपर्यंत स्किप करूया। Congratulations, Akshaya. खेळाडू माहिती असे लोक सगळ्या माहिती। कॉंग्रॅच्युलेशन सचिन। दुसरं वर्ष आहे, तर त्यांचं अभिनंदन। असंच एनकरेज करत राहा। आणि इथे व्यक्ती बसलेली अनुजा पाटील तिला चांगलंच ओळखतो मी, ती वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर आहे। प्रत्येक खेळाडू माहिती तिला, ते चांगले खेळत होते, अजून खेळतात असे किनीकर सर आणि आपल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटील कोल्हापूर। ओके, रेडी? सगळ्यांसमोर सेंटर। थँक्यू। श्रमिक पत्रकार संघ पुणे या ठिकाणी IPL खेळाडू आणि महाराष्ट्राचे खेळाडू मुलींचा पुरस्कार देऊन आम्ही सत्कार केलेला आहे। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून
हेमंत किनीकर सर प्रशिक्षक आणि माजी रणजीपटू महाराष्ट्र राज्य आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. यातून मुलींना एक चांगलं उत्तेजनार्थ आणि चांगलं प्रोत्साहनात्मक एक पुरस्कार आम्ही दिलेला आहे. आणि ही जी आम्ही प्रथा दरवर्षी आम्ही पार पाडणार आहोत. त्यासाठी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे क्रिकेटचे मुलं मुली क्रिकेट खेळतात त्यांना जी काय अडचणी येईल, कुठल्याही अडचणी येतील, त्या अडचणीला तोंड देण्यासाठी आम्ही खंबीर त्या ठिकाणी साथ देणार आहोत. आता प्रश्न विचारायला म्हणजे ते उत्तर द्यावं. तुम्हाला इथे एवढ्या मोठ्या क्रिकेट रत्न पुरस्कार 2026 बोलवतो, तुमच्या काय भावना असतील की आज आपण या खेळाडूंना जास्त सगळ्यात पहिल्यांदा तर इंडिया अगेन्स्ट करप्शन यांच्या वतीने जो क्रिकेट रत्न पुरस्कार हेमंत पाटील सर दरवर्षी क्रिकेटर्सला देतात, तर सर्वच क्रिकेटर्सच्या वतीने मी त्यांचे पहिले धन्यवाद मानते. कारण अशा पुरस्काराची खरंच खेळाडूला गरज असते. त्याच्यामुळे अशा पुरस्कारांमुळेच खेळाडू मोटिवेट होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी हे पुरस्कार त्यांना खूप हेल्पफुल ठरतात. आणि तसेच त्यांच्या पुढच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये काही कठीण काळात किंवा त्यांच्या पुढच्या करिअरसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या टुर्नामेंटसाठी हे पुरस्कार नक्कीच त्यांना मोटिवेट करतात. पुरस्कार दिलेले आहेत सगळ्या मुलींना, एन्करेजमेंट केलेली आहेत. हे दुसरं वर्ष आहे, तर हे सातत्याने नेहमी करावं असं माझी इच्छा आहे. आणि महाराष्ट्राचं क्रिकेट वरती जावं. हे अनुजा पाटील हे बसले आहेत, ते वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांच्यामुळे आज हे महाराष्ट्राने पकड केलेले आहे इंडियामध्ये, त्याचं नाव झालेलं आहे. त्याचा महत्त्वाचा वाटा अनुजा पाटीलचा आहे. आणि असेच प्लेयर्स एन्करेज केलेले आहेत. किरण आहे, गौतमी आहे, पूनम आहे, त्यांच्या अक्षय आहे, भक्ती आहेत. ते वर जातील आणि महाराष्ट्र आणि इंडियाला खेळतील आणि वर्ल्ड कप जिंकून देतील ही अशी इच्छा आहे. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा पण सपोर्ट आहे, आमचा पण सपोर्ट आहे सर्वांना. आणि ते वरती जातील हे माझी नक्की खात्री आहे.